ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद्भगवद्गीता अथ प्रथमो अध्याय. श्लोक 29. वेपतुच्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. वेपतुच्च शरीरो मे रोमहर्षश्च जायते. गाण्डीवशस्त्रते हस्त्वा त्वकैव परिदहते. गाण्डीवस्त्रसते हस्त्वा त्वकैव परिदहते. वेपतुच्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. गाण्डीवशस्त्रते हस्ता त्वकैव परिदहते. अर्थ: माझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आहे. माझ्या शरीरावर रोमांच उभे राहिले आहेत. हातातून गांडीव धनुष्य गळू लागले आहे आणि त्वचेचा दाह होत आहे. तात्पर्य: शरीराचे 2 प्रकारे कंपन होऊ शकते आणि रोमांचही शरीरावर 2 प्रकारे उभे राहू शकतात. अशा घटना एकतर आध्यात्मिक भावोत्कटतेमुळे होऊ शकतात किंवा भौतिक परिस्थितीमधील अतिभयामुळे होऊ शकतात. दिव्य साक्षात्कारामध्ये भीती अजिबात नसते. या परिस्थितीतील अर्जुनाची लक्षणे ही जीवितहानीच्या भौतिक भयामुळे प्रगट झाली होती. इतर लक्षणांवरूनही हे स्पष्टपणे कळून आले. तो इतका अधीर झाला की त्याचे प्रसिद्ध गांडीव धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले आणि अंतःकरणात दाह होत असल्यामुळे त्याला आपल्या त्वचेचाही दाह होत आहे असे वाटू लागले. जीवनाविषयीच्या भौतिक संकल्पनेमुळे अथवा देहात्म बुद्धीमुळे या सर्व गोष्टी घडतात.